कुठलीही गोष्ट करताना क्रिया सोडू नका, कर्म सोडू नका. लोक काय करता, जर काही मिळणार नसेल तर कर्म सोडून देतात, जर मिळणार नसेल तर काय सोडून देता, कर्म. बरं ठीक आहे, तुम्ही सोडलं कर्म, काय करता त्या रिकाम्या वेळेत? नाही केलं कर्म, तुम्ही काय करता? तुम्हाला मग सांगितलं की काही मिळणार नाही, अशी अपेक्षा गायी आहे, तिला काहीच तुम्हाला ती उत्पन्न देणार नाही, पण तिला सांभाळा. ते तुम्हाला काय प्रश्न पडतो, ही काय उत्पन्न देणार आहे आपल्याला, बरोबर आहे? आता तुम्ही काय उत्पन्न देता या सृष्टीला? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा ना. तुम्ही ह्या जन्माला येऊन काय उपयोग केला या सृष्टीचा? जो प्रश्न तुम्ही दुसऱ्याला विचारता तो स्वतःला विचारा ना. तो स्वतःला विचारा, तुम्हाला उत्तर सापडलं तर दुसऱ्याला विचारा. जेव्हा कुठे जेवण असतं ना, पंगत वगैरे असतात, तर कारभारी असतात ना, हे आमट्यान रे, हे शिरान रे, हे बुंद्यान रे, हे असे म्हणणारे 15-20 जण असतात आणि वाढणारे फक्त 5 जण राहतात. हे खरं आहे का खोटं आहे? 17 कारभारी भोपळा आणि हे आमचं जीवन आहे, बरोबर आहे ना? आणि म्हणून आपण कृतीचा भाग बनलं पाहिजे. मी कुठेही जरी गेलो ना, मला स्वतःला वाढायला आवडतं. आमटी आण रे, तू आण वय पहिला, नाही माझे कपडे, मग कारवाई निघू बाहेर होय. जे काम तुला करायची अक्कल नाही ते दुसऱ्याला कशाला शिकवतो? तुम्हाला हे कळायला पाहिजे. एका जंगलाला आग लागली, त्या आगीमध्ये सगळे प्राणी होरपून जात होते, वनस्पती जळत होत्या आणि त्या ठिकाणून सगळे प्राणी जंगलातून बाहेर पडत होते. तेव्हा एक चिमणी चोचीमध्ये पाण्याचं थेंब पकडायची आणि वर आगीत जाऊन सोडायची, परत थेंब उचायची. त्याला एक कावळा पाहत होता. तर चिमणी थांबली, म्हटली, आणि असे माणसं चालू कामामध्ये अडथळा आणतात, चालत्या गाडीची खिळ काढताना गाडी बंद करतात. काय ते म्हणे, तू काय करू राहिली? म्हणे मी विझवायचा प्रयत्न कर. म्हणजे बावळी आहे का तू? कोण म्हणते? कावळा म्हणते. तिला म्हणते बावळी आहे का? ती म्हटली शांतपणे, म्हटली का तुम्हाला असं का वाटतं का मी चूक करते, वेडेपणा करते, असं का वाटतं? चिमणीच ती. आता हा एवढा हुशार होता, यांनी शेणाचं घर बांधलं होतं. चिमणी एवढी बारीक होती, तिने मेणाचं घर बांधलं होतं. पाऊस आला, याचं घर गेलं वाहून. मग गेला दरवाजापाशी, चिमणी दार उघड. विसरला तो. आता तिला अक्कल शिकवतो. काय म्हणतो, अरे चिमणी, तू एवढीशी चिमणी, त्या तुझी चोच एवढीशी, काय थेंबर पाण्याने काय आग विझणार आहे? त्यावर तिचं जे उत्तर आहे ते आम्हाला सर्वांना या आजच्या संदेशामध्ये हे सांगायचं सुद्धा. त्याचं उत्तर आहे, ती म्हणते, कावळे दादा, मला माहिती हो माझ्या चोचीने काय आग विझणार, पण जेव्हा या आगीच्या संदर्भामध्ये इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आगीचा मजा पाहणाऱ्या लोकांमध्ये, प्राण्यांमध्ये नाही राहणार, आग विझवणाऱ्या त्या प्राण्यांमध्ये राहील. याचाच मला आनंद आहे. हे जीवन आहे ना, याला जागरूक राहणं म्हणतात. त्यावेळी नेमकी मी करायला काय पाहिजे हे ज्याला कळलं त्याला जीवन समजलं. एका ठिकाणी काय झालं, रस्त्यामध्ये मोठं झाड पडलं. एवढं मोठं झाड पडलं की त्या ठिकाणी जेसीबीत बोलवावं लागेल अशी एक परिस्थिती होती. सगळी ट्रॅफिक जाम झाली, सकाळची वेळ होती, सगळे लोक कामाला चालली होती. एक लहान मुलं शाळेमध्ये चाललं होतं दप्तर घेऊन. त्या लहान मुलाने काय केलं, पुढे आला, दप्तर खाली ठेवलं आणि ते लाकूड उचलायला सुरुवात केली. त्याला बघून आजूबाजूच्या सगळ्या लोकांना लाज वाटली. सगळे पुढे आले, सगळ्यांनी हात लावला आणि क्षणार्धामध्ये ते पडलेलं झाड सर्वांनी उचललं. जगन्नाथ रथ ओढतात माणसं. जगन्नाथ रथ म्हणजे उभं मंदिर. हो, शेकडो टन वजनाचं मंदिर ओढतात नाळ्याने लाखो लोक. हे झाड उचललं आणि बाजूला ठेवलं. सुरुवात कोणी केली होती? ते म्हटलं काय, आपण केवढे, झाड केवढं. याला म्हणायचं जागरूकतेने काय करणं, निर्मितीचा भाग बनणं. आपल्याला फक्त कर्म करायचंय, आपल्याला फक्त क्रिया करायची. तिने काय फळ मिळणार आहे, काय परिणाम मिळणार आहे ह्याचा विचार करणं तुमचं काम नाहीये. तुमचं काम फक्त करणं आहे आणि त्या करण्याचा भाग होणं आहे. आणि यालाच काय म्हणतात, कर्मयोग असं म्हणतात. पण लोक कोण आहे हो? लोक तुमच्यापैकी लोक कोण आहे सांगा मला जरा. हे लोक आहे का? हे लोक आहे का? लोकांना चेहरा नसतो, लोकांना संस्कृती नसते, लोकांना कुठले नीती नियम नसता. लोक तर दंगल करता. लोकांनी कल्याण केलं तुम्ही कधी ऐकलं का? लोक फक्त दंगली करता, लोक फक्त नाश करता, लोक फक्त नावं ठेवता. लोक आतापर्यंत काय करत आले, फक्त विध्वंसच करत आले. लोक म्हणजे एक सामूहिक मन आहे, लक्षात ठेवा. लोक दुसरं काही नाहीये. जे शरीराच्या स्तरावर जगतात ते पण स्वप्नातले, जे मनाच्या स्तरावर जगतात ते पण स्वप्नातले. मग तुम्ही खाता, पिता, उठता, बसता हे सगळं खोटं आहे का? नाही, हे खोटं नाहीये. पण तुम्ही ज्या विचारांमध्ये रमलेले असतात ते विचार खोटे. प्रपंच हा तुम्ही आज जो करता, लहान तुम्ही मुलं जन्माला घालता, संसार उभा करता, नातेवाईक उभे करता, प्रपंच तुमची संपत्ती उभी करता, हे खोटं. हा प्रपंच खोटा नाहीये. प्रपंच खोटा तो आहे जो तुम्ही तुमच्या मनात निर्माण करू राहिले. तुमच्या मनात जे जीवन तुम्ही उभं केलेलं आहे ना, ती माया आहे आणि ते खोटं जीवन आहे आणि त्याच्यावर आघात सगळे संत करताय. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली. मग ती प्रपंच रचना तिच्याबद्दल बोलताय, ही प्रपंच रचना नाही. तसं जर असं संतांनी संसारच केले नसते, अनेक ऋषीमुनींनी संसार केले. देव स्वतः जोडीने सगळे आहे. जोपर्यंत पुरुषाच्या जीवनामध्ये स्त्री येत नाही तोपर्यंत तो पवित्र होत नाही. पुरुषाला जर पवित्र व्हायचं असेल तो स्त्री शिवाय अपवित्र आहे. स्त्रीचे उपकार आहेत, त्याला पवित्र करते, तेव्हाच त्याला आतमध्ये प्रवेश. तुम्हाला जर गंमत बघायची असेल, एकटा पुरुष रस्त्याने जाऊ द्या, शक्यतो मुली स्त्रिया त्याच्याकडे बघणार नाही, पण जोडीनं जाऊ द्या, सगळे बघतात. इकडचे बघतात, तिकडचे बघतात. तेव्हा तुम्ही ऑब्झर्वेशन केलं कधी? फक्त जोडीनं जाऊ द्या, ते नवरा बायको पण नसू द्या, फक्त एखाद्या पुरुषाबरोबर एखादी स्त्री असू द्या, ते सगळेजण त्यांचं ऑब्झर्वेशन करतात, कारण ते परिपूर्ण आहे. कळलं तुम्हाला? विकृत गोष्ट कोणी बघत नाही. सुंदर दिसली का आकर्षित करते. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की राम सर कधी प्रतिक्रियाच देत नाही. त्यांना कोणी आलं ते असं वागतं की जसं काय अजन्म त्यांच्या बरोबर आहे, आणि जर एखादं गेलं तर ते जसं काय आपल्या जीवनात नव्हतं असंच वागतं त्याच्याबरोबर. असं का वागता? कारण मी वर्तमान काळात जगतो.
भूतकाळात बी नाही आणि भविष्य काळात नाही. त्याचा जेवढा आपल्या बरोबरचा सहवास होता त्याने तो आपल्या बरोबर घालवला आणि तो आपण आनंदाने घालवा, एवढीच आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये जो भूमिका आलेली आहे, जो रोल आलेला आहे, जी जबाबदारी आलेली आहे, ती 100% अशी पार पडा का त्याच्याशिवाय तुमच्या जीवनात काहीच नाहीये. आणि ज्या दिवशी ती जबाबदारी तुमच्याकडून काढून घेतली जाईल ती अशी सोडा का कधी आलीच नव्हती. ती वस्तू असो, संपत्ती असो, व्यक्ती असो, नातं असो, काही पण असो, तुम्ही असं जर जीवन जगले तर तुम्ही नेहमी या निर्मितीचा भाग बनाल. कारण जेव्हा तुम्ही भूतकाळातल्या गोष्टीमध्ये अडकता तेव्हा आता जी निर्मिती चाललेली आहे त्यापासून तुम्ही विभक्त होता. तुम्ही त्याच्यापासून विभक्त नाही होते, तुम्ही जीवनापासून विभक्त होता. म्हणून नेहमी वर्तमान काळात काय चाललंय तुमचं त्याच्याशीच कनेक्टेड राहा. तुम्ही ज्यावेळेस चालता, ज्यावेळेस नाचता, जेव्हा काम करता, जेव्हा स्वयंपाक करता, जेव्हा गाणं म्हणता, जेव्हा जे काही करता त्यावेळेस तुम्ही बेभान होऊन करा. कोण आजूबाजूला उभे आहे, कोण आहे, बेभान व्हा एकदम मस्त पैकी. बरोबर आहे ना. मी शेतामध्ये काम करायचो ना, पाणी भरायला गेलो असा बेभान होऊन जायचो, शेजारी बिबटे येऊन बसायचं, मी हाय पाणी भरतो. त्याला पाहिल्यावर भानावर यायचं. पहिल्या अवस्थेमध्ये तुम्हाला तुमच्या शरीराच्या आणि मनाचे काय दिसले पाहिजे, नखरे दिसले पाहिजे, ते पहिल्या अवस्थेत दिसतात. दुसऱ्या अवस्थेमध्ये मग त्यांच्यापासून काय बनतं, अंतर बनतं. आपल्याला कळलंय की शॉक कुठून बसू राहिला ह्या तारीतून, तर आपण ती तार काय करणार आहे, सोडणार आहे. जागरूक राहणं म्हणजे काय, सावध राहणं. मग सावध राहण्यासाठी त्याग करा सगळ्या गोष्टींचा. सावध कसं राहायचं, तर त्याग करा. त्याग केल्यावर तुम्हाला कळेल की सावध कसं राहायचं. कुठलीही गोष्ट करताना क्रिया सोडू नका, कर्म सोडू नका. लोक काय करता, जर काही मिळणार नसेल तर कर्म सोडून देता. जर मिळणार नसेल तर काय सोडून देता, कर्म. बरं ठीक आहे, तुम्ही सोडलं कर्म, काय करता त्या रिकाम्या वेळेत? नाही केलं कर्म, तुम्ही काय करता? तुम्हाला मग सांगितलं की काही मिळणार नाही अशी अपेक्षा गायी आहे, तिला काहीच तुम्हाला ती उत्पन्न देणार नाही, पण तिला सांभाळा. ते तुम्हाला काय प्रश्न पडतो, ही काय उत्पन्न देणार आहे आपल्याला, बरोबर आहे. आता तुम्ही काय उत्पन्न देता या सृष्टीला? स्वतःला प्रश्न विचारा ना. तुम्ही ह्या जन्माला येऊन काय उपयोग केला या सृष्टीचा? जो प्रश्न तुम्ही दुसऱ्याला विचारता तो स्वतःला विचारा ना. तो स्वतःला विचारा आणि तुम्हाला उत्तर सापडलं तर दुसऱ्याला विचारा. तो पण तुम्हाला विचारायचा अधिकार नाही. सर, जो नापास झालेला आहे 10वीला, त्याला 10वीच्या पोराची परीक्षा घ्यायचा अधिकार आहे का? तू 10वीला पास झाला तरी नाही अधिकार नाही तुला ग्रॅज्युएट व्हावं लागेल, बरोबर आहे की नाही? तुला BEd करावं लागेल, तेव्हा शिक्षक होशील आणि त्याला अधिकार मिळेल तुला. म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुमचं जे दुसऱ्याकडनं जे अपेक्षा आहे त्या अपेक्षा पहिले तुम्ही स्वतःकडून काय पूर्ण करा. या शरीराकडून, या मनाकडून त्या पूर्ण करून घ्या. त्याला करायला लावा, त्यासाठी साधना करून घ्या, त्याच्याकडून उपासना करा, अभ्यास करा. ते करतो का आम्ही? नाही. म्हणून सद्गुरू काय सांगता की प्रत्येक क्षणाला आम्ही काहीतरी करतोय, पण आम्ही त्या निर्मितीचा भाग नाहीये, आम्ही कर्त्याचा भाग आहे. बघा, जेव्हा कुठे जेवण असतं ना, पंगत वगैरे असतात, तर कारभारी असतात ना, हे आमटी आण रे, हे शिरा आण रे, हे बुंदे आण रे, हे असे म्हणणारे 15-20 जण असतात आणि वाढणारे फक्त 5 जण राहतात. हे खरं आहे का खोटं आहे? 17 कारभारी भोपळा आणणी, हे आमचं जीवन आहे, बरोबर आहे ना. आणि म्हणून आपण कृतीचा भाग बनलं पाहिजे. मी कुठेही जरी गेलो ना, मला स्वतःला वाढायला आवडतं. ए आमटी आण रे, हे तू आण वय पहिला, नाही माझे कपडे, मग कारभारी निघू बाहेर वय. जे काम तुला करायची अक्कल नाही ते दुसऱ्याला कशाला शिकवतो? मी एवढी जरी गोष्ट केली तुम्ही तर खूप प्रगती होईल की नाही. पहिली पात्रता तयार करा, मग अपेक्षा करा. अपेक्षा करायची गरज नाही सर. तुम्ही जर IAS ऑफिसरची परीक्षा पास झाले, तुम्हाला कलेक्टर करणंच आहे त्यांना. हॅलो, पात्र म्हणा, पण त्या परीक्षेसाठी एवढे जीव कोण काढील, रात्रंदिवस जागल कोण, पहाटी कोण उठल? त्यापेक्षा नको. आपलं चाललंय ठेवली अनंत तैशीची राहावे. आपल्याला हे कळत नाही, आपण प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपल्या सोयीनुसार लावतो. आणि म्हणून सद्गुरू असं सांगता, तुम्ही जागरूक राहा किंवा त्यागाने करा, दोन्ही बाबतीमध्ये तुम्ही या निर्मितीचा काय बनता, भाग बनता. हो, तुम्हाला हे कळायला पाहिजे. एका जंगलाला आग लागली, त्या आगीमध्ये सगळे प्राणी होरपळून जात होते, वनस्पती जळत होत्या आणि त्या ठिकाणून सगळे प्राणी जंगलातून बाहेर पडत होते. तेव्हा एक चिमणी चोचीमध्ये पाण्याचं थेंब पकडायची आणि वर आगीत जाऊन सोडायची, परत थेंब उचायची. तिला एक कावळा पाहत होता. तर कावळा थोडा बावळाच राहतो, एका बाजू डोळा त्याला नाहीये, पण त्याला सारी दुनिया दिसती. तर चिमणी थांबली, म्हटली, आणि अशी माणसं चालू कामामध्ये अडथळा आणतात.
चालत्या गाडीची खीळ काढताना गाडी बंद करतात. ते म्हणतात, काय? ते म्हणे तू काय करू राहिली म्हणे. म्हणे मी विझवायचा प्रयत्न करते. म्हणे बावळी आहे का तू? कोण म्हणतंय? कावळा म्हणते. तिला म्हणते बावळी आहे का? ती म्हटली शांतपणे म्हटली, का तुम्हाला असं का वाटतं का मी चूक करते, वेडेपणा करते, असं का वाटतं? चिमणीच ती. आता हा एवढा हुशार होता, ते यांनी शेणाचं घर बांधलं होतं. चिमणी एवढी बारीक होती, तिने मेणाचं घर बांधलं होतं. हा, पाऊस आला याचं घर गेलं वाहून. मग गेला दरवाजापाशी, चिमणी दार उघड. विसरला तो. आता तिला अक्कल शिकवतो. काय म्हणतो, अरे चिमणी तू एवढीशी चिमणी, त्या तुझी चोच एवढीशी, काय थेंबर पाण्याने काय आग विझणार आहे? त्यावर तिचं जे उत्तर आहे ते आम्हाला सर्वांना या आजच्या संदेशामध्ये हे सांगायचं असं, त्याचं उत्तर आहे. ती म्हणते, कावळे दादा मला माहिती आहे हो, माझ्या चोचीने काय आग विझणार नाही, पण जेव्हा या आगीच्या संदर्भामध्ये इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आगीचा मजा पाहणाऱ्या लोकांमध्ये, प्राण्यांमध्ये नाही राहणार, आग विझवणाऱ्या त्या प्राण्यांमध्ये राहील. याचाच मला आनंद आहे. हे जीवन आहे ना, याला जागरूक राहणं म्हणतात. त्यावेळी नेमकी मी करायला काय पाहिजे हे ज्याला कळलं त्याला जीवन समजलं. तुम्ही त्या प्रक्रियेचा काय बना, भाग बना. तुमच्या त्याच्यामध्ये सहभागी झाल्यानं काय होणार आहे ह्याचा विचार करण्याची तुमची जबाबदारी नाही, तेव्हा त्याग निर्माण होतो. तुम्ही म्हणा, आणि आपल्या टेन्शन काय होणार आहे? का जगतात अशी माणसं जे काय नकारात्मक विचार घेऊन हिंडतात इकडे तिकडे? हॅलो, एका ठिकाणी काय झालं, रस्त्यामध्ये मोठं झाड पडलं. एवढं मोठं झाड पडलं की त्या ठिकाणी जेसीबीत बोलवावं लागेल अशी एक परिस्थिती होती. सगळी ट्रॅफिक जाम झाली. सकाळची वेळ होती. सगळे लोक कामाला चालली होती. एक लहान मुलं शाळेमध्ये चाललं होतं दप्तर घेऊन. त्या लहान मुलाने काय केलं, पुढे आला, दप्तर खाली ठेवलं आणि ते लाकूड उचलायला सुरुवात केली. त्याला बघून आजूबाजूच्या सगळ्या लोकांना लाज वाटली. सगळे पुढे आले, सगळ्यांनी हात लावला आणि क्षणार्धामध्ये ते पडलेलं झाड सर्वांनी उचललं. जगन्नाथ रथ ओढतात माणसं. जगन्नाथ रथ म्हणजे उभं मंदिर. हो, शेकडो टन वजनाचं मंदिर ओढतात नाळ्याने लाखो लोक. तर हे झाड उचललं आणि बाजूला ठेवलं. सुरुवात कोणी केली होती? ते म्हटलं काय, आपण केवढे, झाड केवढं. याला म्हणायचं जागरूकतेने काय करणं, निर्मितीचा भाग बनणं. आपल्याला फक्त सर कर्म करायचंय, आपल्याला फक्त क्रिया करायची. तिने काय फळ मिळणार आहे, काय परिणाम मिळणार आहे ह्याचा विचार करणं तुमचं काम नाहीये. तुमचं काम फक्त करणं आहे आणि त्या करण्याचा भाग होणं आहे. आणि यालाच काय म्हणतात, कर्मयोग असं म्हणतात. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला एका प्रकारे कर्मयोग शिकवतात. ते म्हणतात, तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये गेल्यावर सहभागी व्हा. हा विचार करत नका बसू, मी केलं पाहिजे का, मी केल्याने काय होईल, बाकीचे काय म्हणतील. ते तेच म्हणतील जे तू म्हणतोय. आता तू पण लोकांना काहीतरी म्हणतोस ना. लोक कोण आहे हो? लोक तुमच्यापैकी लोक कोण आहे सांगा मला जरा. हे लोक आहे का? हे लोक आहे का? लोकांना चेहरा नसतो, लोकांना संस्कृती नसते, लोकांना कुठले नीतिनियम नसता. लोक तर दंगल करता. लोकांनी कल्याण केलं तुम्ही कधी ऐकलं का? लोक फक्त दंगली करता, लोक फक्त नाश करता, लोक फक्त नावं ठेवता. लोक आतापर्यंत काय करत आले, फक्त विध्वंसच करत आले. लोक म्हणजे एक सामूहिक मन आहे, लक्षात ठेवा. लोक दुसरं काही नाही. जसं एक परमात्मा आहे आणि हा आत्मा आहे, तसं ते जे सामूहिक मन आहे ते लोक आहे. आणि तुमच्या डोक्यात आहे ते तुमचं मन आहे. लोक म्हणजे फक्त एक मोठं मन आहे, परम मन आहे. ते परम मन हे तुमचं छोटं मन, यांच्यात नाटक आहे सगळे. कळलं तुम्हाला? आणि म्हणून लोक काय म्हणतात हे आतलं लोक सांगतो. तुमच्या डोक्यात असलेला लोक काय सांगतो, लोक काय म्हणतात. हे बागुलबो आहे सगळा. तुम्ही स्वतः निर्माण केलेले काल्पनिक जग आहे आणि या काल्पनिक जगामुळेच याला माया असं म्हटलेलं आहे. लक्षामध्ये, यातून जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला जागरूक व्हावं लागेल. हे तुम्ही आज जे जीवन जगताय ना मायामोहामध्ये, हे स्वप्नातलं जीवन आहे. जे शरीराच्या स्तरावर जगतात ते पण स्वप्नातलं आहे, जे मनाच्या स्तरावर जगतात ते पण स्वप्नातलं आहे. मग तुम्ही खाता पिता उठता बसता हे सगळं खोटं आहे का? नाही, हे खोटं नाहीये. पण तुम्ही ज्या विचारांमध्ये रमलेले असतात ते विचार खोटे. प्रपंच हा तुम्ही आज जो करता, लहान तुम्ही मुलं जन्माला घालता, संसार उभा करता, नातेवाईक उभे करता, प्रपंच तुमची संपत्ती उभी करता, हे खोटा, हा प्रपंच खोटा नाहीये. प्रपंच खोटा तो आहे जो तुम्ही तुमच्या मनात निर्माण करू राहिले. तुमच्या मनात जे जीवन तुम्ही उभं केलेलं आहे ना, ती माया आहे आणि ते खोटं जीवन आहे आणि त्याच्यावर आघात सगळे संत करताय.
प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागेली. मग ती प्रपंच रचना तिच्याबद्दल बोलताय, ही प्रपंच रचना नाही. तसं जर असं तर संतांनी संसारच केले नसते. अनेक ऋषीमुनींनी संसार केले. देव स्वतः जोडीने सगळे आहे. असं तर म्हणतात, तुम्हाला माहित नसेल, एक मंदिर आहे दक्षिणमध्ये, तर तिथे ब्रह्मचारी माणसाला प्रवेश नाही. तिथे फक्त त्याचं लग्न झालेलं आहे त्याला प्रवेश आहे. आणि त्यांचं मान्यता आहे, सर, जोपर्यंत पुरुषाच्या जीवनामध्ये स्त्री येत नाही तोपर्यंत तो पवित्र होत नाही. पुरुषाला जर पवित्र व्हायचं असेल तो स्त्री शिवाय अपवित्र आहे. ही स्त्रीचे उपकार आहेत, त्याला पवित्र करते, तेव्हाच त्याला आतमध्ये प्रवेश. तुम्हाला जर गंमत बघायची असेल, एकटा पुरुष रस्त्याने जाऊ द्या, शक्यतो मुली स्त्रिया त्याच्याकडे बघणार नाही, पण जोडीनं जाऊ द्या, सगळे बघते. इकडचे बघतात, तिकडचे बघतात. केलं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं कधी? फक्त जोडीने जाऊ द्या, ते नवरा बायको पण नसू द्या, फक्त एखाद्या पुरुषाबरोबर एखादी स्त्री असू द्या, ते सगळेजण त्यांचं ऑब्झर्वेशन करतात, कारण ते परिपूर्ण आहे. कळलं तुम्हाला? विकृत गोष्ट कोणी बघत नाही. सुंदर दिसली का आकर्षित करते, लक्षामध्ये. आणि म्हणून कच्ची जर चिंच असेल तर कोणी बघत नाही, पिकलेली का आरसलेली असेल तर. तसे परिपूर्णता ही फार महत्त्वाची आहे. म्हणून जीवनामध्ये आपण एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, आपण सगळे ह्या निर्मितीचा, या प्रकृतीच्या निर्मितीचा भाग बनलो तर आपल्या जीवनामध्ये आपण जे काही करू ते आपण नाही करणार, ही प्रकृती आपल्याकडून करून घेईल. अगदी मी तेच सांगतो, माझा या जीवनामध्ये काही रोल नाही. प्रकृतीने आजचा दिवस जसा आणला असेल, माणसांना जसं बनवलं असेल. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की राम सर कधी प्रतिक्रियाच देत नाही, त्यांना कोणी आलं ते असं वागतं की जसं काय अजन्म त्यांच्या बरोबर आहे. आणि जर एखादं गेलं तर ते जसं काय आपल्या जीवनात नव्हतं असंच वागतं त्याच्याबरोबर. असं का वागता? कारण मी वर्तमान काळात जगतो, भूतकाळात बी नाही आणि भविष्य काळात नाही. त्याचा जेवढा आपल्या बरोबरचा सहवास होता त्याने तो आपल्याबरोबर घालवला, आणि तो आपण आनंदाने घालवा, एवढीच आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये जो भूमिका आलेली आहे, जो रोल आलेला आहे, जी जबाबदारी आलेली आहे, ती 100% अशी पार पडा का त्याच्याशिवाय तुमच्या जीवनात काहीच नाही आहे. आणि ज्या दिवशी ती जबाबदारी तुमच्याकडून काढून घेतली जाईल ती अशी सोडा का कधी आलीच नव्हती. ती वस्तू असो, संपत्ती असो, व्यक्ती असो, नातं असो, काही पण असो, तुम्ही असं जर जीवन जगले तर तुम्ही नेहमी या निर्मितीचा भाग बनाल. कारण जेव्हा तुम्ही भूतकाळातल्या गोष्टीमध्ये अडकता तेव्हा आता जी निर्मिती चाललेली आहे त्यापासून तुम्ही विभक्त होता. तुम्ही त्याच्यापासून विभक्त नाही होते, तुम्ही जीवनापासून विभक्त होता. म्हणून नेहमी वर्तमान काळात काय चाललंय तुमचं त्याच्याशीच कनेक्टेड राहा. काही लोकांना एवढी घाणेरडी सवय असते, कामावर गेले का घरची आठवण काढता, घरी गेले का कामाची आठवण काढता. घरी गेले का कामावरती जे लोक आहे ना त्यांचे मेसेज आणि फोन येतात, आणि कामावर आला का घरच्यांचे फोन येतात. त्याच्या अशा नळ्या धोडायला पाहिजे मागून, दोघांच्या मध्ये लटकवायला पाहिजे. तुम्ही जिथे आहे तिथे जगा ना, ज्या भूमिकेत आहे त्या भूमिकेत 100% स्वतःला वाहून द्या. तुम्ही रोज तृप्त, संध्याकाळी तुम्ही मृत्यू जरी आला, यम जरी आला तरी त्याचं सुद्धा स्वागत कराल. चल आलास तू, चला जाऊया सोबत. तो पण विचार करेल, अरे मी नक्की यालाच न्यायला आलो का. आणि हे सत्य आहे. लक्षामध्ये. जीवन खूप सुंदर आहे त्यांच्यासाठी जे निर्मितीचा भाग आहे, जीवन खूप कुरूप आहे त्यांच्यासाठी जो करता आहे. तेव्हा कर्ता भावापासून बाजूला व्हा, मी करतोय असं म्हणूच नका. प्रकृती माझ्याकडनं करून घेते, मग ती जे काही करून घेईल ते मला मान्य आहे, मान्य नाही आहे, माझ्या आवडीचं आहे ते, आणि ते करणारे आनंदाने. हे करणं म्हणजे त्याग आहे लक्षामध्ये. आणि असं वागणं म्हणजे जागरूकपणा आहे. आज तुम्ही चेतनेच्या स्तरावर जाऊन जगले पाहिजे. शरीराच्या मनाच्या स्तरावर तुम्ही जगले की तुम्ही त्या भोगामध्ये अडकणार, आणि एकदा अडकले की तुम्ही फक्त काय बनणार, एक सर्कल बनणार, गोल 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 फिरणार. त्यातून मुक्त व्हा, जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्त व्हा, सुख दुःखाच्या फेऱ्यातून मुक्त व्हा, यश अपयशाच्या फेऱ्यातून मुक्त व्हा, योग्य अयोग्याच्या फेऱ्यातून मुक्त व्हा. भ्रमात जगण्याची सवय लागली का त्याला काय म्हणतात, भ्रमाला इष्ट मानणारा जो आहे, भ्रम जो आजूबाजूला भ्रम पसरलाय ना, जे मायाचं जग पसरलेलं आहे, शरीर मन विचार ह्याच्यावर जे पसरले, जो फक्त करायचं म्हणून करतो त्याला भ्रमिष्ठ असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे तो त्याच्या इष्ट कोणाला मानतो, इष्ट म्हणजे सगळ्यात आदर्श कोणाला मानतो, पूजनीय भ्रमाला मानतो. जो भ्रमाच्या स्तरावर जगतो, झोपेत कल्पनेत स्वप्नात धारणेत, त्याला भ्रमिष्ठ असा शब्द वापरलेला आहे. आपण भ्रमिष्ठ नाही राहिलं पाहिजे, म्हणून तर जागरूकपणाचा विषय चाललेला आहे. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की तुम्ही ज्यावेळेस चालता, ज्यावेळेस नाचता, जेव्हा काम करता, जेव्हा स्वयंपाक करता, जेव्हा गाणं म्हणता, जेव्हा जे काही करता त्यावेळेस तुम्ही बेभान होऊन करा. कोण आजूबाजूला उभं आहे, कोण आहे, बेभान व्हा एकदम मस्तपैकी. बरोबर आहे ना. मी शेतामध्ये काम करायचो ना,
पाणी भरायला गेलो का असा बेभान होऊन जायचो, शेजारी बिबटे येऊन बसायचं, मी आहे पाणी भरतो. त्याला पाहिल्यावर भानावर यायचं. कळलं का? मी तर म्हणतो त्याला पाहिल्यावर पण भानावर नाही यायचं. तो गणगण पाहून ते निघून जाईल. तो काय याच्याकडून नाही लागतात. कळलं? हे लक्षात ठेवा. म्हणून बेभान होऊन भजन करत होते ना, म्हणून गोऱ्या कुंभाराने आपले पोरगाचं सुद्धा त्या गाळामध्ये काय केलं? तुडवलं. हे तेव्हाच होऊ शकतं ना. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये कुठलंही काम करताना बेभान होऊन जा, त्याच्यामध्ये रमून जा, स्वतःला पहिलं विसरून जा. आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठा अडथळा कोण आहे? कोण आहे? आपलं मन. आपणच म्हणजे आपलं मन आणि आपलं शरीर. याचे नखरे सगळे. आणि याच्या नखरात जेव्हा तुम्हाला दिसायला लागतील, पहिल्या अवस्थेमध्ये तुम्हाला तुमच्या शरीराचे आणि मनाचे काय दिसले पाहिजे? नखरे दिसले पाहिजे. ते पहिल्या अवस्थेत दिसतात. दुसऱ्या अवस्थेमध्ये मग त्यांच्यापासून काय बनतं? अंतर बनतं. आपल्याला कळलंय की शॉक कुठून बसू राहिला? या तारीतून. तर आपण ती तार काय करणार आहे? सोडणार आहे. मी या अनुभवातून गेलेलो आहे. मी 20 सेकंद तारीला चिकटलेलो होतो. खाली पाण्याचं ओलं होतं पूर्ण, हातामध्ये विजेची तार होती आणि तो अनुभव मी शॉक आयुष्यामध्ये 15-16 वेळा खाल्लेला आहे, चांगल्यापैकी. परंतु तो जो शॉक आहे तो माझ्या आयुष्यभर लक्षात राहिला. मी 20 सेकंद काय झालं, पक्कड होती हातामध्ये आणि इन्सुलेशन असतं ना वरती प्लास्टिकचं, त्याला धरून मी चालू कंडिशनमध्ये, पाऊस उघडला आणि म्हणलं पटकन वायर रिपेअर करावी. मला कळलं इथं जाळ होतं, इथं जॉईंटमध्ये प्रॉब्लेम आहे. मग त्या मी जॉईंट फिरवला, पण फिरवता माझं खालचं बोट त्या पकडीच्या पुढच्या लोखंडी भागाला धक्का लागला आणि तसंच ते चिकटलं. चिकटल्यानंतर ते व्हायब्रेशन्स तुम्हाला असं कुणीतरी काय करते, झटके देते. अशा प्रकारे शरीरामध्ये तुमचं रक्त जायला लागतं. तुमच्या लाल पेशी काय व्हायला लागतात? बस्ट व्हायला लागतात, त्या काळ्या पडायला लागतात. एक इलेक्ट्रॉन त्याच्यावरती काय करतो? असा आघात करतो. तसं फेकून कसं मारतं तसं त्या प्रकारे. मग ते 20 सेकंद ही प्रक्रिया चालू होती. 20 सेकंद नंतर माझा मेंदूच भानावर आला आणि मीच सांगितलं का अरे हे मी सोडलं, पक्कड सोडली की मी काय होईल? सुटेल. त्यावेळेस पक्कड सोडली आणि मी त्यातून सुटलो. आजूबाजूला कोणी नव्हतं, सांगणारं नव्हतं, वाचवणारं नव्हतं आणि ओरडू पण शकत नव्हतं, एवढा जोरात शॉक बसलेला होता. मला सांगायचं काय? आपली या हिता जो असे जागता, असं आहे. धन्य माता पिता तयाची या, आहे की नाही? तेव्हाच संपला असता कार्यक्रम. आजचा कार्यक्रम इथं उभाच नसता राहिला. तेव्हा सर्वांनी काय राहिलं पाहिजे? जागरूक राहिलं पाहिजे आणि या प्रकृतीचा आपण एक काय बनलं पाहिजे? अविभाज्य असं भाग बनलं पाहिजे आणि जीवनाचा आनंद लुटला पाहिजे. धन्यवाद.